स्वागत आहे तुमचा मराठी चॅनल घरगुती रेसिपीमध्ये। आज आपण पोचा कोलब्या बनवणार आहोत। हा बघा कशा पोचा कोलब्या भेटल्यात आपल्याला। तोडून घेऊ। या आपण फ्राय करणार आहोत, जो खालचा भाग असते तो, आणि बगरा ना त्याचा आपण रस्सा करणार आहोत। कोलब्या आपण धुवून घेतले। आता हे काय करायचं आहे, पाणी घेतले, तेल थोडा मीठ घेतले, मीठ टाकते थोडा, कारण ते जे हे असते आतमध्ये जास्त हे मोठा हे असते ना, त्यामध्ये मीठ आतमध्ये जाण्यासाठी हे या आपल्या कोलब्या मीठ पाण्यात ठेवलेल्या आपण काढू त्या। बगरं बाजूला काढू। बगरं ना त्याचं फांगरान ना ते रसाला ठेवू। शेपटांना ते बाजूला ठेवू। आता साहित्य बघू आपण। चीज घेतले, रसन टाकाला, अद्रक लसूण मिरची पेस्ट, हा आगरी कोली वाटण आहे, लिंबू घेतले, लिंबाचं पाणी घेतले, हळद आहे, मसाला आहे, मीठ आहे, आणि रस्यामध्ये टाकायला वांगी घेतले। आपण या कोलब्या भरण्यासाठी मसाला तयार करू। आगरी कोली वाटण घेतले आपण। या आगरी कोली वाटण घेतले, ते अख्खा गरम मसाला सगळा टाकले। एवढं थोडासा ठेवू आपण रस्यासाठी। अद्रक लसूण मिरची पेस्ट घेतले, अर्धा चम्मच हळद, 2 चम्मच मसाला घेतले, टाकले, त्यामध्ये टाकले म्हणून थोडासा अर्धा चमचाच टाकले। आता हे लिंबाचा रस आहे ना तो घेऊ। सगळा मसाला मिक्स करू। आपला मसाला तयार आहे। आता आपण कोलबी भरून घेऊ। होताना घ्या। आता आपण कोलब्या भरून घेऊ, वाटण भरून घेऊ कोलबी। पूर्ण आतमध्ये गेला पाहिजे वाटण असा भराचा। आपला तेल आलेला आहे। आता आपण कोलब्या फ्राय करूया। झाकण देऊ आपण। आग एकदम कमी ठेवू। ते कढई तापले, आता आपण तेल टाकू। अद्रक लसूण मिरची पेस्ट टाकू।
अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल मसाला, 1 चमचा मीठ आणि चिंचेचं पाणी टाकून घेऊ. पाणी टाकून घेऊ. आता ही वांगी घेतली ती टाकू आपण. आणि कोलबीची बगरं आहेत ना ती टाकून घेऊ. सगळं मिक्स करून घेऊ. पाणी टाकून घेऊ आपण. आपण याच्यावर आता झाकण देऊ आणि त्याच्यावर थोडं पाणी टाकू. आता आपण पालटून घेऊया कोलब्या. आपला रस्सा झालेला आहे. बघू कसा आपला रस्सा. आता उतरून घेऊ आपण. आपला रस्सा तयार आहे. आता बघू आपण कसा. मस्त झाले, वास सुटले मस्त एकदम. वांगी बघा एकदम वांग्यांची ग्रेव्ही झाली. आता आपण उतरून घेऊ. आपला पोच्यांचा फ्राय आणि पोच्यांचा रस्सा तयार आहे.